नमस्कार. माझं नाव पल्लवी. माझ्या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे मनापासून स्वागत आहे. आज आपण कच्च्या केळ्यांचे भरीत तयार करूया. आजच्या रेसिपीसाठी तुम्ही कोणत्याही प्रकारची कच्ची केळी घेऊ शकता. 10 कच्ची केळी घेतली आहेत. सगळ्यात आधी या केळींची आपण साले काढूया. ही केळी स्वच्छ धुवून पुसून यानंतर या केळ्यांच्या साली या पद्धतीने काढायच्या आहेत. या केळ्यांच्या साली अजिबात टाकू नका. या सालींची चटणी चवीला खूपच छान होते. या सालींच्या चटणीची रेसिपी मी लवकरात लवकर शेअर करेन. या पद्धतीप्रमाणे मी सगळ्या केळ्यांच्या साली काढल्या आहेत. आता ही केळी आपण चिरूया. याप्रमाणे मी सगळी केळी चिरून घेते. हे एक पातेले घेतले आहे. यामध्ये 1 ते 1.5 तांब्या पाणी घातले आहे. यावर एक चाळणी ठेवली आहे. या चाळणीवर ही चिरलेली केळी घातली आहेत. आता 1 ते 2 चमचे तेल घालते. याप्रमाणे या केळींच्या तुकड्यांना तेल लावूया. यामुळे याचा चीक या भांड्याला लागत नाही. आता या चाळणीवर एक झाकण ठेवते. हे पातेले आपण गॅसवर ठेवूया. गॅसवर मोठ्या आचेवर 20 मिनिटे ही केळी उकडण्यासाठी ठेवूया. आता 20 मिनिटे पूर्ण झाली आहेत. याचे झाकण मी काढले आहे. ही बघा, ही केळी छानशी उकडली गेली आहेत. ही केळी मी गार होण्यासाठी ठेवली आहेत. आता या भांड्यामध्ये ही उकडलेली केळी घालते. 3 ते 4 कांदे उभ्या आकारात चिरून घेतले आहेत. 1 वाटीभर कोथिंबीर चिरून घेतली आहे. 3 ते 4 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या आहेत. यामध्ये 1.5 ते 2 चमचे मीठ घातले आहे. मिठाचे प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. 2 चमचे साखर घालते. आता हे सगळे जिन्नस आपण चांगले सरमिसळ करूया. आता यामध्ये 2 वाट्या ताजे दही घालूया. पुन्हा चांगले सरमिसळ करूया. मी फोडणी तयार केली आहे. फोडणीचे साहित्य: थोडेसे तेल, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे, 1 सुकी मिरची, अर्धा चमचा हिंग पावडर, थोडीशी कढीपत्त्याची पाने, अर्धा चमचा हळद. ही खमंग फोडणी या भरीतावर घालूया. आता हे कच्च्या केळ्यांचे भरीत तयार आहे. हे भरीत तुम्ही जेवतेवेळी एक तोंडी लावणे म्हणून तयार करू शकता. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याचा अभिप्राय नक्की कळवा. अशाच सहज सोप्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की भेट द्या. याबरोबरच माझे चॅनल सबस्क्राईब करा, शेअर करा. धन्यवाद.